नमस्कार माझ्या होणाऱ्या भावी शिक्षकांनो. आज मी तुमच्यासाठी जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तो आहे कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची कशी भावी शिक्षक म्हणून निवड होणार आहे. माझा आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे, मला आलेली कमेंट. मला एक कमेंट आली. त्यात त्या त्या ताईंनी मला विचारलं, की "सर, मला 80-82 मार्क आहेत, तर माझं सिलेक्शन होईल का? मला 1 तरी पर्सेंट चान्स आहे का? जर मला 1 तरी पर्सेंट चान्स असेल, तर तो कुठल्या पद्धतीने असेल? त्याचे मार्ग काय?" तर असा त्या ताईंनी मला प्रश्न केला. तर त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आलेलो आहे. हे जे उत्तर आहे, हे फक्त त्या ताईसाठी नसून ज्या सर्व विद्यार्थ्यांना 80च्या वरती मार्क्स आहेत, त्यांच्यासाठी आहे. तर बघा मित्रांनो, ज्या दिवशी टेटचा रिझल्ट लागला, त्यापैकी आपल्याला मिळालेले मार्क पाहून काही लोकांनी तर आपल्याला तिथेच डिमोटिव्हेट केलेलं होतं, की तुम्ही या भरतीतून बाद झालेले आहे. लिस्ट एवढ्या खालीपर्यंत येऊ शकत नाही, असं आपल्याला सांगितलं. याचा अर्थ आपण त्या लोकांना डिमोटिव्हेटेड ज्या लोकांनी आपल्याला डिमोटिव्हेट केलं, त्यांचा ऐकून आपण फॉर्म भरला नाही का? भरला. प्रेफरन्सेस जनरेट केले आणि आपण आपलं भविष्य दुसऱ्याच्या विचारावरती न ठेवता आपण काहीतरी मार्ग निघेल या विचाराने तो फॉर्म आणि प्रेफरन्सेस लॉक केलेला आहे. आपल्याला एक तरी पर्सेंट आहे, की कुठला तरी एक तरी वे असायला पाहिजे, की ज्यात माझं सिलेक्शन होईल. तर प्रत्येक कमेंट मागे एक व्यक्तीची आणि एका होणाऱ्या भावी शिक्षकांची कमेंट येते. "सर, माझा पेपर 1, पेपर 2 मला माझा पेपर 1, पेपर 2 आणि माझं बी-एड झालेलं आहे, माझं डी-एड झालेलं आहे आणि मला टेटमध्ये फक्त एवढे मार्क आहेत. तर मला 1 तरी पर्सेंट चान्स आहे का, या भरतीमध्ये लागण्याचा?" असे कित्येक कमेंट्स मला आलेले आहेत. तर बघा, प्रत्येक व्यक्तीला सक्सेस मिळवण्यासाठी फक्त एक मार्गाची आवश्यकता असते. मार्ग, मार्ग नाही म्हटलं मी, मार्ग. त्या मार्गातूनच माणूस प्रत्येक सक्सेस होऊ शकतो. तर मी आज तुम्हाला पूर्णपणे एनालिसिस करून सांगतो, की 80 मार्क असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा कसा या भरतीमध्ये चान्स आहे. प्रत्येकाची आकडेवारी सांगतो आणि तुम्ही या भरतीत अजूनपर्यंत कसे टिकून आहात, हे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो. तर बघा मित्रांनो, मला जे ऑथेंटिक माहिती प्राप्त झाली, मी त्यानुसार त्या अंकाची तुम्हाला पूर्णपणे डिस्क्रिप्शन करून सांगतो. आपल्याला प्रेफरन्सेस बंद झाले, तर एकूण 1,46,650 उमेदवारांनी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी प्रेफरन्सेस लॉक केलेले. ठीक आहे. आणि टेट एक्झाम ही एकूण 2,08,120 विद्यार्थ्यांनी दिलेली होती. त्याच्यातून 181 ते 200 मार्क मिळालेले सर्व कॅटेगरीतील विद्यार्थी हे फक्त 12 आहेत. त्यानंतर 161 ते 180 मार्क मिळवलेले एकूण कॅन्डिडेट हे 484 आहेत. त्यानंतर 141 ते 160 इतके मार्क मिळवलेले विद्यार्थी 3,729 आहेत. त्यानंतर 121 ते 140 इतके टेटमध्ये गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 19,027 आणि त्यानंतर 101 ते 120 इतके गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50,150 इतकी आहे. तर 81 ते 100 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 66,123 इतकी आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं, की प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत 1,46,650 आणि टेटमध्ये गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 2,08,120 म्हणजे जवळ-जवळ 50,000 विद्यार्थ्यांनी टेटची एक्झाम देऊन प्रेफरन्सेस लॉक केलेले नाहीत. यावरून एक सरळ अर्थ निघतो, की 50,000 विद्यार्थी हे तुमच्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पडालेले आहेत.
आता उरले किती? 1,46,000 विद्यार्थी. तेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत. तर मी आता तुम्हाला एक आकडा देतो, की बघा 1ली ते 5वी साठी किती जागा निघालेल्या आहेत. 1ली ते 5वी साठी जागा आहेत 14,320. 6वी ते 8वी साठी जागा आहेत 10,012. 9वी ते 10वी साठी जागा आहेत 5,513 आणि 11वी ते 12वी साठी जागा आहेत 364. म्हणजे असे एकूण 30,209 30,209 जागा आहेत. तर आता मी तुम्हाला सांगतो याचं ॲनालिसिस कसं असते. जे सुरुवातीला 1 ते 5 साठी जागा आहेत 14,320. तर 50% आरक्षणानुसार 7,000 जागा या ओपनला जातील. ओपनला जातील म्हणजे नेमकं त्या कॅटेगरीच्या वर्गाला जात नाही, तर जो ओपनचा मेरिट क्रॅक करतील त्याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी, व्ही-जे, एस-बी-सी सर्व. या उमेदवारांना जर ओपनचा क्रायटेरिया पूर्ण केला तर ते ओपनमधून सिलेक्ट होणार. यांना कॅटेगरीच्या मार्काची आवश्यकता पडणार नाही. मग आता आपण एक ॲनालिसिस केलं किंवा 180 ते 200 या मार्कापर्यंत मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर ती किती होती आपल्यासाठी 12. म्हणजे 12 विद्यार्थी हे सुरुवातीला सिलेक्ट होतील. ठीक आहे. परंतु ते 12 पैकी किती लोकांचं पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे, कोण टी-ए-टी पास आहे, कोण पास नाही आहे, तर त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना हायरचे क्लास मिळवले जातील. म्हणजे जवळपास ते जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल, टी-ए-टी 2 असेल, त्याच्यानंतर तर जे 12 विद्यार्थी आहे त्यांचं एज्युकेशन खूप मोठ्या प्रमाणात असेल. जसं ते पोस्ट ग्रॅज्युएट असेल, त्यांची टी-ए-टी 2 पास असेल, तर असे विद्यार्थी हे 9वी 10वी साठी सिलेक्ट होऊ शकतात. म्हणजे साहजिकच आहे ते 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या वर्गापेक्षा 11वी ते 9वी ते 10वी किंवा 10वी ते 12वी पर्यंतच्या वर्गासाठी सिलेक्ट होतील. म्हणजे ते तुमच्या 1 ते 5च्या कॉम्पिटिशनमधून बाहेर होतील. ठीक आहे. आता नंबर 2 ज्या विद्यार्थ्यांना 160 ते 180 मार्क आहेत, जवळजवळ 484 विद्यार्थी हे आहेत. तर यांची सुद्धा तेच जे जास्त एज्युकेशन आपल्या पोर्टलला सबमिट केलं असतील त्यानुसार त्यांना प्रेफरन्सेस जनरेट झाले आणि ते वरच्या वर्गाला त्यांची निवड होणार. म्हणजे जवळजवळ मी तुम्हाला सांगतो की 5,500 विद्यार्थी हे 5,500 विद्यार्थी हे जवळजवळ तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वी या वर्गासाठीच जातील. म्हणजे जवळजवळ 9वी 10वी. म्हणजे आता आपल्यानुसार आपण जी माहिती काढलेली आहे त्यानुसार जवळजवळ आता कॉम्पिटिशन कोणामध्ये राहिलेलं आहे, हे तर 140 ते 160 हे विद्यार्थी 9वी 10वी साठी चालले जातील गॅरंटेड. कारण की साहजिकच आहे प्रत्येकाला पोस्ट ग्रॅज्युएट नसेल, पण याचे ते 50% लोक ते 9वी 10वी साठी चालले जातील. म्हणजे 5,500 मधून 3,000 जरी विद्यार्थी हे 9वी 10वी साठी जर गेले तर आपल्यासाठी कॉम्पिटिशन आता फार कमी राहिलेलं आहे. आता फक्त कॉम्पिटिशन आहे 120 ते 140. आता याच्यामध्ये कॅन्डिडेट्स आहेत 19,000 आणि आपल्याकडे जागा किती शिल्लक राहिलेल्या आहेत. आपल्याकडे जागा जवळजवळ अजून 24 आणि 5 24,000 जागा आहेत आणि कॅन्डिडेट किती आहे 120 ते 40 मध्ये फक्त 19,000. ठीक आहे, 19,000 आहे. आता याच्यातली गंमत अशी आहे की प्रत्येकच विद्यार्थी हा पेपर 1 पास असेल किंवा पेपर 2 पास असेल असं नाही. काही लोक हे वाणिज्य शाखेतील आहे, काही हे BSc झालेले आहेत, काही मराठी मीडियम आहेत, काही कन्नड मीडियमचे आहेत, काही बंगाली मीडियमचे आहेत, काही हिंदी मीडियमचे आहेत, काही लोकांचं BPEd झालेलं आहे. तर अशा व्हेरायटीच्या लोकांनी ही एक्झाम दिलेली आहे. तर त्याच्यामधले हे गुण आहेत. आता समजा एखादी विद्यार्थी 1 ते 5 साठी अप्लाय करताना त्याचे मार्क्स कमी आहे तर तो या लोकांमध्ये बसेल का, तर हो. कारण की काही लोकांचं प्रॉपरली एज्युकेशन नसल्यामुळे ते ॲटोमॅटिक बाहेर होणार आहे या कॉम्पिटिशनमधून. तर आता आपण बघू याच्यामध्ये आपल्याला ते एक झालं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की प्रेफरन्सेस फक्त 1,46,750 लोकांनी लॉक केलेले आहेत. आता जे 50,000 जे विद्यार्थी होते त्यांनी प्रेफरन्सेस लॉक केले नाही, तर याचा अर्थ असा होता की त्यांना 0 मार्क होते की 20 मार्क होते किंवा 50 होते. त्याच्यातले काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 120च्या वरती मार्क आहेत, त्यांनी सुद्धा प्रेफरन्सेस लॉक केलेले नाही. त्याच्यामुळे त्याच्यातले पण काही विद्यार्थी जातील
बाहेर होतील, म्हणजे ते पण तुमच्या कॉम्पिटिशनतून बाहेर आलेले आहेत. ओके. आणि पुढे ज्या विद्यार्थ्याचा ऑलरेडी शिक्षक म्हणून ते शिक्षण सेवक म्हणून ऑलरेडी ते कार्यरत आहेत. फक्त त्यांना त्यांच्या मूळच्या गावी जायचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला असेल, असे काही विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे जर त्यांच्या त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही, तर ते लोकं सुद्धा ऑटोमॅटिक बाहेर पडतील. तर त्यांची संख्या फार मोठी आहे. कारण की मागच्या भरतीचा अनुभव घेऊनच त्या विद्यार्थ्यांनी ही भरती दिली होती. त्यांच्या मनात असं होतं, की कुठेतरी आपण आपल्या मूळ गावी जाऊया चांगले मार्क घेऊन. परंतु आता वेळ अशी आलेली आहे, की त्यांचा 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे. तर ते लोकं प्रॉपर डिसिजन घेतील की नाही याच्यात शंका आहे. परंतु जर त्या लोकांनी एकच प्रेफरन्स देऊन ठेवला असेल, तर ते आपल्या सर्वांसाठी खूप फायदेशीर होणार आहेत. कारण की प्रत्येकच ठिकाणाची लिस्ट ही खूप कमी याच्यावर जाईल असं नाहीये. काही ठिकाणची लिस्ट हायरवर जातील आणि त्यांना हायरचे 1-2 मार्क कमी असल्यामुळे ते लोकं या भरतीतून बाद होतील. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा असे विद्यार्थी ज्यांना जास्त मार्क असून ते सुद्धा या भरतीमधून बाहेर होतील. त्यानंतर काही विद्यार्थी असे आहेत, की त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि त्यांना टेटमध्ये 130-140 मार्क आहेत. परंतु टी-ए-टी 1ही पास नाही किंवा टी-ए-टी 2ही पास नाही. तर असे विद्यार्थी सुद्धा या भरतीत राहील काय? हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण की अशा विद्यार्थ्यांना जर मोजक्या जागेत ते जर सिलेक्ट झाले नाही, तर ऑटोमॅटिक ते सुद्धा बाहेर होतील. कारण की मोजकेच जागा आहेत 9वी, 10वी आणि 10वी 11वी, 12वीच्या. त्याच्यामुळे त्यांचा कट खूप हाय जाईल. तर तिथे जर ते लोकं लागले नाही, तर ऑटोमॅटिक ते सुद्धा या रेसमधून बाहेर होतील. तर आपण अशा पद्धतीने फक्त ओपनचंच बघितलेलं आहे. आता नंतर येते कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये सुद्धा काही विद्यार्थी हायर एज्युकेशन घेतलेले आहेत. तर प्रॉपरली जर एखाद्याने जर हायरकडे जायचं असेल, हायरकडे जर तो लागला, तर तो 1 ते 5 साठी एलिजिबल राहत नाही. तर ऑटोमॅटिक तो 1 ते 5 च्या भरतीतून बाहेर होतो. तर ही सर्व जर पूर्ण प्रोसेस जर फॉलो झाली ॲक्युरेट, तर सर्वात कट ऑफ कमी लागेल. आणि ज्या बांधवांना 80 मार्क्स आहेत, की ज्यांना कुठेतरी म्हणत होते, की लोकं तुम्ही या भरतीतून बाहेर आहे, तर त्यांना सांगा, की माझ्यासाठी अजून चान्स आहे. या पद्धतीनं जर प्रोसेस पूर्णपणे लाभली आणि प्रत्येकाने जर मी जे सांगितलं त्या पद्धतीने जर झालं, तर डेफिनेटली 80 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना चान्स आहे आणि ते भावी शिक्षक म्हणून आपापल्या शाळेत रुजू होतील. आणि मी तुमच्या पुढील भावी शिक्षकांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि याच पद्धतीनं सर्व व्हावं असे मला वाटतं आणि तुम्ही भावी शिक्षक म्हणून आपल्या शाळेवरती रुजू व्हावं. नमस्कार.